काय करू मी? देवी देवी महिषासुराकडे गेल्यात। आता मी त्यांच्या मागे जावं की इथेच थांबावं? काय करू? ह्या आवर्तनाचा अंत आता एका महानाट्याने होणार आहे आणि त्या महानाट्यात तुला तुझी भूमिका पार पाडायची आहे। म्हणजे हेच ते महानाट्य, पण आता यामध्ये माझी भूमिका काय आहे? एकीकडे अंबा आणि दुसरीकडे देवी, मी नक्की कुठे जाऊ? देवी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे, मला अंबाकडे जायला हवं, तिला त्या आसुरी मायाच्या बंधनातून मुक्त करायला हवं। पण आता प्रश्न परत तोच आहे, अंबा नक्की आहे कुठे आणि मी तिला कशी शोधणार आहे? ज्या वेळेस तुझ्या समोर असं संकट उभं राहील की तुला कुठलाच मार्ग दिसणार नाही, त्यावेळेस हे उघडून बघ, हे तुला नक्कीच मार्ग दाखवेल। देवींनी सांगितलं होतं संकट समय हे उघडून बघ, पण आता या कोऱ्या चर्मपत्रातून मला मार्ग कसा सापडणार आहे? अंबा कुठे आहेस तू? कुठे शोधू मी तुला? तुळजा, या क्षणापर्यंत तुझ्यात आणि माझ्यात नभोमंडल आणि पाताळ यांच्यातील भासावं इतकं अंतर होतं। पण आता आपल्यात कसलंही अंतर उरलं नाही। आता तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुणीही नाही, ना तुझी दिव्य शक्ती, ना तुझे प्रिय महादेव। महादेव आमचे पती आहेत आणि आमचं हे नातं केवळ एका जन्माचं नाही तर जन्मोजन्मीचं आहे। शिव आणि शक्तीला वेगळं करण्याचा विचारही तुझ्यासारख्या असुराचा सगळ्यात मोठा भ्रम आहे। तू एक विसरते आहेस तुळजा, पार्वती आणि महादेवांच्या नात्याबद्दल संपूर्ण ब्रह्मांडाला ज्ञात आहे, परंतु मी इथे पार्वती संदर्भात नाही, मनुष्य रूपातल्या तुळजा संदर्भात बोलतो आहे। आणि या जन्मात, या रूपात तू महादेवांची पत्नी नाहीस। मग कोण आहेस तू? तुळजा, तुझ्या या मानव रूपात तू इतर कोणीही नाहीस, तू केवळ या महिषासुराची वाग्दत्त वधू आहेस, माझी भावी पत्नी। तुला खरंच वाटतं की तुझं हे स्वप्न पूर्ण होईल? ताई, तू कुठेस? मला इथून सोडव। तुळजा ताई, तू कुठेस?
थांब तुळजा, थांब. अंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना चुकूनही तुझ्या दैवी शक्तीचा उपयोग करू नकोस. त्याची परिणिती अत्यंत भयंकर होईल. त्या प्रकाशाचा स्पर्श होताच ते मायावी बंधन जळून भस्मसात होईल आणि त्याबरोबरच तुझी अंबा देखील. आणि दुसरी चूक तू आधीच केली आहेस तुळजा. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून कुणाचंही सहाय्य न घेता एकटी इथे आलीयस. पण लक्षात ठेव तुळजा, या प्रासादातल्या असुरी शक्तींच्या प्रभावातून तुझा मानवी अंश बाहेर पडू शकत नाही. तुझ्या बहिणीला वाचवण्याचा एकमेव मार्ग तुझ्याकडे आहे. माझ्या बहिणीला मुक्त कर. करेन. ज्या क्षणी इथे आपला विवाह संपन्न होईल त्या क्षणी तिथे तुझी बहीण मुक्त होईल. जा, विवाहाची सिद्धता करा. त्या अर्थी हा नकाशा मला इथवर घेऊन आलाय. त्या अर्थी असुरांनी अंबाला इथेच दडवून ठेवला असणार. पण मला सावध राहायला हवं. आतमध्ये नक्की किती असुर असतील हे मला ठाऊक नाही. आणि त्या सगळ्यांचा सामना मी एकटी करू शकेन का हे देखील मी सांगू शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेव. मनातल्या शंकेची राख झटकून पुन्हा उभं राहायचं आणि निशंक होऊन आपल्या मार्गावर पुढे चालत राहायचं. कारण मनात जेव्हा विश्वासाचा दिवा तेवत असेल तर नियतीलाही अंधार निर्माण करता येत नाही. नाही, रेणुका देवी म्हणाल्या होत्या, भीती नाही तर विश्वास सोबत असेल तर कोणतंही संकट मोठं नसतं. निशंक होऊन पुढे जायला हवं. देवी, तुम्ही माझ्या मनात लढण्याचं धैर्य जागवले. आता अंबाच्या संरक्षणासाठी मी कुठल्याही संकटाला सामोरी जायला तयार आहे. ताई, तू कुठेस? मला इथून सोडव. यातून काहीतरी मार्ग नक्कीच दिसेल. हा कागद कोरा कसा काय झाला? पद्माताई, पद्माताई, तुम्ही समजे जण कुठे होता? मी इथे एकटीच अडकले. तुझं ताई कुठे आहे? मी काय नाही केलं ताई. मी फक्त फुलं आणायला गेले होते. अंबा, अंबा शांत हो, शांत हो. मी आली आहे ना आता. आता तुला काही होणार नाही. तू मला आधी सांग, तुला इथे कुणी आणलं बाळा?
तुला असं जखडून कुणी ठेवलं होतं? शुंभा, तू तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. काय आहे, शेवटी असुरांची मूळ वृत्ती बदलता येत नाहीच ना. पद्मा, आता सगळं स्पष्ट होतंय मला. माझं रूप घेतलेल्या त्या असुराचा आणि माझा सामना झाला तेव्हा माझ्या आधी तिथे तू आली होती शुंभा. मला सप्त नद्यांचं पाणी आणायला सांगायची कल्पना सुद्धा तुझीच होती. हो, तेव्हा मला वाटलं की देवींच्या अधिक जवळ जाण्यासाठी तू हे सगळं करतेस. पण नाही, तू बदलली नव्हतीसच. बदलले होते तुझे चेहरे, तुझे डाव. आणि तुझे मुखवटे. मला माहित आहे तुळजा, तू अशी विवाहाला सिद्ध होणार नाहीस. मग आता माझ्या समोर एकच पर्याय आहे. तू माझ्या बरोबर विवाहाला सिद्ध झाली नाहीस तर आता त्वरित आदेश देऊन तुझ्या बहिणीला या जन्मातून मुक्त करावं लागेल. शुंभा, वाळूवर उभे केलेले महाल कितीही उंच असले तरी एका लाटेसमोर कोसळतातच. आणि तुमच्या डावाचं देखील तसंच झालं. बघ, स्वतःच्या डोळ्यानेच बघ. आमची पद्मा तुझ्या शुंभावर भारी पडते. नाही नाही, हे अशक्य आहे. हे होऊ शकत नाही. माझा शुंभावर पूर्ण विश्वास आहे. खूप झुंज दिलीस तू, पण आता तुझा शेवट जवळ आलाय. मरणासाठी तयार हो पद्मा. बघ बघ तुळजा, आता तू स्वतःच्या डोळ्यांनी बघ. तुझा आधार, तुझी सखी तिथे कोलमडून पडलीये. जिच्या विश्वासावर तू इतक्या उन्मत्त वल्गना केल्यास ती तुझी सखी पद्मा आज माझ्या शुंभासमोर लाचार आणि हतबल आहे. आता कोण वाचवेल तिला?
आमच्यावर वार करणार? तू एवढीशी चिमुकली, तुला धड तलवार सुद्धा उचलता येत नाहीये आणि तू आमच्यावर वार करायची भाषा करतीयस? तू मला हरवलास असं वाटतंय तुला? नाही शुंभा, आज तुझाच खेळ संपलाय. तुळजा, तू? हे कसं शक्य आहे? जर तू इथे आहेस तर असुर नरेशांच्या महालात कोण आहे? असुर असल्यामुळे कपट केवळ तुम्हालाच करता येतं असं वाटतं का? रूप बदलण्याचं सामर्थ्य केवळ तुमच्याकडे आहे असं समजतं? आम्हाला देखील रूप बदलता येतं, आम्हालाही कपट करता येतं, परंतु आम्ही नेहमी सत्याच्या मार्गाने जाणं निवडतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कधी विषाचा प्रभाव संपवण्यासाठी विषाचाच आधार घ्यावा लागतो आणि कपटाला उत्तरही कपटानेच द्यावं लागतं. अशक्य आहे, हे सगळं अशक्य आहे. शुभा, आम्हाला तुझ्याबद्दल आधीपासूनच ठाऊक होतं. तुझी प्रत्येक चाल आम्ही ओळखली होती आणि म्हणूनच काल रात्री आम्ही रेणुका मातेला बोलावून घेतलं आणि आम्ही ही संपूर्ण लीला रचली. आमच्या बहिणीला आम्ही तुझं लक्ष होऊ देऊ असं वाटलंच कसं तुला? आई आपल्या लेकरांवर येणारं संकट आधीच ओळखते आणि बहीण तिच्या बहिणीवर येणारा घाव. आई, अंबा, तुला पद्मानी सोडून आणलं ना? अगं मी महालातच लपले होते. तुझ्या ताईनेच मला हे करायला सांगितलं होतं. जर तू इथं आहेस तर असुरांच्या मायाजाळात बंदी कोण आहे? आंबाच्या रूपात ती तुळजाईच होती. जी तुळजा आपल्या संग होती ती कोण होती? जी होती तिची सखी रेणुका, ती आजही तिच्या साथीला आहे, तिच्या प्रत्येक खेळात उभी आहे. महिषासुरा, काळाच्या पटलावर पाहिलं तर एका क्षणात आम्ही तुझा अंत करू शकतो, पण आदिशक्तीने निश्चित केलेला क्रम बदलण्याचा अधिकार आम्हाला नाही. हे कार्य ज्या नियतीने नेमलंय ते त्याच मार्गाने पूर्ण होणार. तुझा अंत करायची कितीही इच्छा आम्हाला असली तरी आज आमचे हात बांधले गेले. पण एक गोष्ट निश्चित आहे, तुझ्या विनाशाची वेळ आता दूर नाही. तुझ्या अंताची चाहूल काळाने स्वतःच द्यायला सुरुवात केली आहे. पद्मा,
या शुंभामुळे तुला खूप कठीण परीक्षा द्यावी लागली, खूप काही सहन करावं लागलं. आता निर्णय तुझा. हिच्यासोबत आता काय करायचं ते तूच ठरव. शुंभा